नमस्कार शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयाचे प्रमुख वैशिष्ट्ये काय हे आज आपण बघणार आहोत. नवीन शैक्षणिक धोरण 2020 याची पार्श्वभूमी, प्रमुख वैशिष्ट्ये, प्रमुख उद्दिष्टे, महत्त्वाचे निर्णय आणि त्यावर होणारी काही उलटसुलट चर्चा आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, तब्बल 34 वर्षानंतर आपल्या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आलेले आहे. अर्थातच एवढ्या काळानंतर हे धोरण आलेलं आहे म्हणून एक आमूलाग्र बदल शिक्षण प्रवाहामध्ये होणार आहे. हे नवीन शैक्षणिक धोरण कोणती मोठी निर्णय घेण्यात आलेली आहेत, ते या निर्णयांचा परिणाम काय होणार आहे, या सर्व गोष्टींचे विश्लेषण आपण आज करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सर्वप्रथम आपल्या देशातील शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी काय ती आपण जाणून घेऊया. पार्श्वभूमी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहीत आहे की कोठारी आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वप्रथम पहिले शैक्षणिक धोरण तयार झाले. इसवी सन 1968 इंदिरा गांधींच्या काळात. त्याला आपण कोठारी आयोग असे संबोधतो. त्यानंतर इसवी सन 1986 दुसरे शैक्षणिक धोरण आले आणि ते आपल्या राजीव गांधींच्या काळात आले. त्यानंतर तिसरे शैक्षणिक धोरण 1992 वरील शैक्षणिक धोरणात काही किरकोळ बदल करण्यासाठी, म्हणजे 1986च्या धोरणात काही बदल करण्यासाठी 1992 एक धोरण आपल्या डोळ्यासमोर आले, आपल्या समोर सादर करण्यात आले. आणि त्यानंतर 2009 शिक्षण हक्क कायदा, राईट टू एज्युकेशन हा कायदा 2009 आपल्यासमोर आला. त्यानंतर 2013 शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन सुरू झाली. अशा रीतीने सरकारने अशी विविध प्रकारची धोरणं आखली. त्यानंतर सरकारने TSR सुब्रमण्यम समिती नेमली आणि या समितीने मे 2016 शिफारशी सादर केल्या. त्यानंतर त्या शिफारशींवर समाजातून काही विविध प्रकारच्या गटातून त्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आणि त्यानंतर इस्रोचे माजी अध्यक्ष कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार केला आणि हा 2020 नवीन शैक्षणिक धोरणाच्या स्वरूपात आपल्यासमोर आले. या 2020 असलेल्या धोरणाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण आता बघूया. नंबर 1, बोर्डाच्या परीक्षांचा बोजा कमी. नंबर 2, 5वीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण. 3, 6वीपासून कौशल्य शिक्षण म्हणजेच व्यवसाय शिक्षण सुरू करण्यात येणार. 4, 3रीपर्यंत मूलभूत अक्षर ओळख आणि गणन प्रक्रियेवर भर. नंबर 5, एकाच वेळी 2 अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतील. नंबर 6, मूल्यांकन पद्धतीत बदल. नंबर 7, स्थानिक भारतीय भाषेत अभ्यासक्रम. नंबर 8, सरकारी खाजगी शिक्षण संस्थांसाठी एकच निकष. नंबर 9, विधी म्हणजेच लॉ आणि वैद्यकीय शिक्षण वगळता उर्वरित सर्व उच्च शिक्षणांसाठी या अभ्यासक्रमावर एकच नियामक प्राधिकरण असेल. नंबर 10, विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्था प्रवेश परीक्षा असणार. आणि नंतर 11, MPhil अभ्यासक्रम बंद, परंतु थेट PhDसाठी प्रवेश मिळू शकेल. नंबर 12, मुलींसाठी लैंगिक शिक्षणासाठी कोश तयार करणे. ही धोरणं, ही वैशिष्ट्ये आहेत 2020च्या शैक्षणिक धोरणाची. नवीन शैक्षणिक धोरण 2020ची प्रमुख काही वैशिष्ट्ये आपण आता बघूया. 2030 बालवाडी ते माध्यमिक पर्यंत समान अभ्यासक्रम असणार. 2030 बालवाडी ते माध्यमिक पर्यंत 100% बालकांना शिक्षण. नंबर 3, शाळाबाह्य 2 कोटी मुले शैक्षणिक प्रवाहात आणणे. नंबर 4, 2023 शिक्षकांना मूल्यांकन करण्यास तयार असावे. नंबर 5, खाजगी आणि सरकारी शाळेत समान दर्जाचे शिक्षण देण्यात येणार.
शालेय शिक्षण नवे सूत्र. यापूर्वी आपल्या डोळ्यासमोर 10+2 म्हणजे 10+2 असे सूत्र होते. परंतु या सूत्राला आता त्याची जागा नवीन शैक्षणिक धोरणाने घेतलेली आहे. त्यामध्ये सूत्र आहे 5+3+3+4 5+3+3+4. यांना विविध प्रकारची नावं देण्यात आलेली आहेत. मूल तिसऱ्या वर्षीच शाळेत त्याला प्रवेश दिले जाईल. बालवाडी व अंगणवाडी हा कालखंड 3 वर्षाचा असेल आणि 3 वर्षानंतर तो पहिलीला आणि नंतर दुसरीला, म्हणजे अशा पद्धतीने हे पहिलं जे स्तर आहे की ज्याला पूर्व प्राथमिक स्तर असे म्हटले जाते, यालाच फाउंडेशन स्टेज असे म्हणतात, तो 5 वर्षाचा असेल. त्यानंतर तिसरी व चौथी आणि पाचवी, तिसरी चौथी पाचवी याला प्राथमिक म्हणजे प्रिपेटरी स्टेज अशी नाव देण्यात आले आहे. प्रिपेटरी म्हणजे आपण हे 3 वर्षाचं असेल, तिसरी एक, चौथी आणि पाचवी. त्यानंतर तिसरा टप्पा आहे तो आहे 6वी 7वी 8वी या गटाला माध्यमिक किंवा मिडल स्टेज असे नाव देण्यात आलेले आहे. त्यानंतर चौथा टप्पा आहे 9वी 10वी 11वी 12वी म्हणजे 4 वर्षाचा. 9वी 10वी 11वी 12वी या गटाला नाव आहे उच्च माध्यमिक गट. हा 4 वर्षाचा असेल, याला दुसरं इंग्रजीतनं नाव आहे सेकंडरी स्टेज. अशा रीतीने शिक्षणाचे 5+3+3+4 असा टप्पा नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे सूत्र तयार झालेले आहे की जे याच्या आधी 10+2 होते. आपल्या लक्षात आले असेल की या सूत्रानुसार 3 वर्षाचा बाळ झाल्यानंतर त्याला शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. म्हणजेच पूर्व प्राथमिक शिक्षण हे कायद्याच्या कक्षेत आणलेले आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाला सुद्धा तेवढाच महत्त्वाचं मानलेलं आहे. पूर्वी प्राथमिक शिक्षण हे 12 वर्षापर्यंतच्या शिक्षणाचाच एक भाग आहे. हे 12वीपर्यंतचे शिक्षण महत्त्वाचे जास्त मानले जात होते. परंतु आता त्याच्या आधीचे म्हणजे अंगणवाडी बालवाडीमध्ये जेवढे महत्त्वाचं आहे तो त्यांचा महत्त्वाचा कालखंडसुद्धा या 12वीपर्यंत शिक्षणासारखाच त्याला महत्त्व दिले जाईल. या धोरणांमुळे बालवाडी अंगणवाडीचा जो अभ्यासक्रम असेल तो सुद्धा SCERT तयार करणार आहे. 10वी व 12वी बोर्डाचे महत्त्व कमी करण्यात आलेले आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय यावर्षी घेण्यात आलेला आहे या धोरणामध्ये. आपणास माहीत आहे की 10वी व 12वीची खूप महत्त्व दिलं जात होतं. त्यामुळे अनेक क्लासवाले पालकांची लुबाडणूक करत होती. पूर्वी प्राथमिकचे वर्ष म्हणजे फाउंडेशन स्टेज म्हणजेच 3 वर्ष व पहिली दुसरी पूर्ण आयुष्याचा डोलारा उभा राहणार आहे. या फाउंडेशन स्टेजवरती पूर्ण आयुष्याचं म्हणजे विद्यार्थ्याच्या पूर्ण जीवनाचा एक टर्निंग पॉईंट असेल. म्हणून शासनाने पॉवर अधिकार भर दिला आहे. त्याच्या पॉवर अधिकारवर 10वी व 12वीचा विचार करता या दोन्ही वर्षामध्ये 2दा परीक्षा देता येणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्याला नापास झाल्यानंतर परत परीक्षा देता येईल. 12वीच्या विद्यार्थ्यालाही एकदा नापास झालेला विद्यार्थी परीक्षा देऊन पास होऊन लगेच पुढच्या कोर्सला प्रवेश घेऊ शकेल. आता 10वी व 12वीची परीक्षा होणार आहे. त्यामध्ये पाठांतराला महत्त्व नाही. दैनंदिन उपयुक्त ज्ञानावर प्रश्न विचारले जाणार. या 4 वर्षात एकूण 24 विषय शिकवले जाणार. 9वी 10वी 11वी 12वी या 4 वर्षात 24 विषय शिकवले जाणार आहेत. तसेच 4 वर्षात एकूण 8 परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सत्र पद्धत या परीक्षा सत्र पद्धतीमध्ये घेतल्या जातील. प्रत्येक वर्षी 2 परीक्षा म्हणजेच प्रत्येक सत्रात विद्यार्थी 3 विषय निवडू शकेल. अभ्यासाचा ताण कमी होईल. अभ्यासाचा ताण बरोबर शासनाने याच्या आधी विद्यार्थ्यांचा बोजा कमी केलेला आहे. आपण बघितले आता विद्यार्थ्यांच्याकडे जे पुस्तक आहे भाषा
भाषा विषयाचे बालभारतीचे सर्व विषयांचे जे पुस्तक आहेत, पूर्वी एकच पुस्तक वर्षभर विद्यार्थ्याला आपल्या पाठीवर वागवायला म्हणजे ने-आण करायला लागायचे. परंतु आता तसं न ठेवता शासनाने प्रथम सत्राचीच फक्त पुस्तकं बनवलेली आहेत आणि द्वितीय सत्राला ती द्वितीय सत्राची पुस्तक बनवलेली आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांचा तो जो याचा पाठीवरचा बोजा आहे तो कमी केलेला आहे. आता आपल्याला त्याची अंमलबजावणीच्या स्वरूपात ते एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. यानंतर या शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षण, शालेय शिक्षण पूर्ण करण्याच्या विद्यार्थ्याकडे किमान एक तरी कौशल्य असले पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याने ज्यावेळेस 12वी पासआउट झाल्यानंतर त्याच्याकडे एक तरी व्यावसायिक शिक्षण पूर्ण झालेलं असेल. इयत्ता 6वीमध्ये व्यवसाय शिक्षण दिले जाणार आहे. 12वी पास होऊन विद्यार्थी बाहेर पडताना त्याचे कोणते तरी एक व्यावसायिक शिक्षण पूर्ण झालेले असेल. कशा पद्धतीने विद्यार्थ्याची व्यावसायिक धोरणं शिक्षण पूर्ण होतील याचे उदाहरण जर पाहिलं तर विद्यार्थ्याने कुंभाराकडे जाऊन कशा पद्धतीने मातीचे मडके भांडे बनवतात याचं शिक्षण तो प्रत्यक्षपणे त्या व्यावसायिकाकडे जाऊन घेईल. शिक्षण कौशल्य आत्मसात करेल. चांभार, लोहार, सुतार, न्हावी इत्यादी व्यावसायिकांकडून ते व्यवसायाचे शिक्षण तो घेऊ शकतो. उच्च शिक्षण, आंतरशाखीय शिक्षण, विषय निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला असणार आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, अभियांत्रिकी विषय या विभागणीतून तयार झालेला भिंती मोडीत निघालेल्या आहे. पदवी अभ्यासक्रम 3 वर्ष किंवा 4 वर्ष 3 टप्प्यामध्ये. पहिला टप्पा, पहिले वर्ष पूर्ण केलेले विद्यार्थ्याने पहिलं वर्ष इंजिनिअरिंग केलं आणि दुसऱ्या वर्षी तो कॉलेजला गेला नाही तरीसुद्धा त्याला प्रमाणपत्र दिले जाईल. कॉलेज सोडून दिलं तरी. नंतर कुठेतरी त्याला दुसऱ्या वर्षी वाटलं परत ॲडमिशन आपल्याला इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे, तर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या प्रमाणपत्रावर त्याला पुढच्या दुसऱ्या वर्षाचं प्रवेश मिळेल आणि तो त्याची डिग्री पूर्ण करू शकेल. म्हणजे विद्यार्थ्याचा एवढा बारीक विचार शासनाने केलेला आहे. दुसरा टप्पा, त्याने ती पदवी पूर्ण केल्यानंतर त्याला एक प्रमाणपत्र जे दिले जाईल आणि त्याच्या अनुषंगाने त्याला नोकरीसुद्धा शोधता येईल. तिसरा टप्पा आहे, तो पूर्ण केल्यानंतर 4थे वर्ष पूर्ण पदवी त्याला दिली जाणार आहे. 4 वर्षात संशोधनासह पदवी तो देऊ शकतो. असे 4 वर्ष त्याचे कंप्लीट झाले असतील तर तो रिसर्च करून PhDला पात्र विद्यार्थी बनू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर अभ्यासक्रम तो पूर्ण करू शकतो. 4 वर्षाची पूर्ण करण्यास हा अभ्यासक्रम पहिल्या वर्षाचा MA त्याला असेल. 4 वर्ष ज्याने डिग्री केलेली आहे त्याला MA एकाच वर्षात दिली जाईल आणि ज्याने 3 वर्षाची डिग्री घेतलेली आहे त्याच्यासाठी MA 2 वर्षाचा असेल. हा एक नवीन बदल त्यामध्ये आलेला आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स एक नवीन धोरण आपल्या डोळ्यासमोर विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्याने समजा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तो बंद केल्यानंतर त्याला पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्याची आर्थिक परिस्थिती बरी नसेल, त्याने तिथंच थांबवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये त्याने प्रवेश घेतला. तिथले आणि याच्या आधीचे शाळेमध्ये घेतलेलं प्रवेश यात जो विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या त्या शाळेत मिळालेले ग्रेड्स या बँकेत जमा होणार आहेत. पुण्याला असताना त्याने केलेलं त्या शाळेत केलेली पूर्ण वर्षभराची कामं आणि त्याने मिळवलेले ग्रेड्स तिथं मिळतील. त्यानंतर त्यांनी ती डिग्री बंद केल्यानंतर मुंबईला गेल्यावर त्याने नवीन कॉलेजमध्ये नवीन विषय घेतल्यानंतर तिथं त्याने प्रवेश घेतला आणि आता त्या ठिकाणी तो ग्रेड्स मिळाले असतील. तेही ग्रेड्स आधीचे ग्रेड्स एकाच ठिकाणी एका बँकेत ते आपल्याला जमा होतील आणि या सर्व ग्रेड्स एकत्रित होऊन तुम्हाला एक पदवी बहाल केली जाईल, ज्याच्या अनुषंगाने बाहेर नोकरी शोधता येऊ शकेल. म्हणजे असा एक नवीन बदल या ठिकाणी शासनाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे.